वेलकम बॅक. सकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे मात्र दिला जातो. आज 11 मार्च 2026, परंतु ह्याच दिवशी 1689 रोजी झुकल्या वेदना झुकले तारे पण छावा झुकला नाही. प्राण देऊने प्राण सोडले धर्मासाठी पण धर्म सोडला नाही. ते म्हणजे श्री छत्रपती संभाजी महाराज. आज धर्मवीर छत्रपती संभाजी राजांचा बलिदान दिवस आणि त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून करूया या आजच्या दिवसाला ही शुभ सुरुवात. मॅचला होते सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहू शकाल गोलंदाज मिस्टर धनेश वाघ. राईट टर्म ऑर द विकेट. पहिला बॉल समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. अगदी चेंडू जाईल लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे एका टप्प्याने हा सीमा पार आणि धावा बेलतील 4 चौकार. चला टायमर सेट केलाय. 15 मिनिटाच्या आतमध्ये तुमची ही 3 षटक इथून मात्र फेकून झाली पाहिजे. दोन बॅटर तुम्ही पाहू शकाल दीपेश आणि प्रथमेश. धनेश सापडील बॉल. हो जरकस मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता, परंतु एक सिंगल धाव ही इथून मात्र पूर्ण केली जाईल. आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकला आहे, तो म्हणजे 5 अंकांवरती 5 धावा ऑन द स्कोरबोर्ड. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. धनेश वाघ आज मैदानापर्यंत निश्चितच एक इतिहास चंदुका स्पोर्ट सारजा टीमचा देखील आपल्याला पाहायला मिळाला आहे या बिरसा मुंडा ट्रॉफी मध्ये. इथून आपण पाहिलं तर वेगवान चेंडू आणि स्ट्राइक वरती आहेत प्रथमेश भोईर अँड दीपेश पडवळे. ही सलामीची जोडी तुम्ही पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये संजय 11 नागले टीमची. पुढील बॉल. हो यावेळेस मिस टाइम स्ट्रोक मिड ऑफ क्षेत्रामध्ये शतरक्षक तैनात होते आणि फकळला शेल आणि संपन्न झालाय. फलंदाज प्रथमेश याचा खेळ आउट. धन्यवाद. थँक्यू सो मच. चला न्यू बॅटर घाई करायची आहे. न्यू बॅटर अविनाश शाळेत. प्रमुख खेळाडू आहेत अविनाश सोनावणे. संजय 11 नागडे टीमचे खेळाडू सध्या 3 या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये त्यांना तुम्ही पाहू शकाल. धनेशचा पुढील बॉल. यावेळेस रनामध्ये थोडेसे चुकले गेले तर मिस्टर धनेश. चला टायमर सेट आहे. 15 मिनिटांच्या आतमध्ये तुमचे ही 3 षटक इथून मात्र फेकून झाली पाहिजे, नाहीतर मग अन्यथा 30 सर्कलच्या एक आतमध्ये एक्स्ट्रा पेनल्टी ठेवावा लागेल. इथून आपण पाहिलं तर जोरकस मारण्याचा प्रयत्न अविनाशने केला होता, परंतु प्ले अँड मिस डॉट बॉलची सांगता या ठिकाणी पाहायला मिळेल. हा धनेश वाघकडे व्हेरिएशन आहे, गती देखील खूप चांगली आहे आणि योग्य ती गोलंदाजी इथून मात्र दर्शवली जाते. हो चांगला फटका आहे ऑन साइडला. सुंदर क्षेत्ररक्षण. चेंडूची फेकी थोडीशी खराब आली. व्हॉट्सअप प्रमाणे इथून जर चेंडूची फेकी आली असती तर मग इथून डिलेट व्हावं लागलं असतं अविनाश याला, कारण अडचणीमध्ये सापडला होता. 1 धाव इथून मात्र पूर्ण केली आहे. एका धावेने धावफलक पोहोचलं गेले ते म्हणजे 6 अंकांवरती. पहा पहिल्या षटकाचा खेळ इथून संपलाय. धावफलकावरती धावा आहेत 1 बाद 6. संजय 11 नागले. चला घाई करा लगेच दुसरं षटक टाकण्याकरता गोलंदाज तुम्ही पाहू शकाल आकाश वाघ. सध्या तरी पहिला वाघ तुम्ही पाहिला, आता मात्र हा दुसरा वाघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एकंदर 3 वाघ आहेत चंदुका स्पोर्ट सारजा टीम मध्ये.
सुशांत, धनेश आणि त्याच्यानंतर आपण पाहिला तर मग आकाश. परंतु यावेळेस आपण पाहिला तर गोलंदाज एक्सचेंज केला गेलाय. सुरुवातीला असं वाटलं होतं की आकाश या ठिकाणी गोलंदाजी करण्याकरता येईल, परंतु करण आलेत. करण भंडार हे नाव देखील आपण पाहिलं तर मग खूप चर्चेमध्ये आलंय. चंदुका स्फोट सर्जा टीमचे गोलंदाज तुम्ही पाहू शकाल. चला घाई करायची. करण भंडार बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर मग हलकस बागफूट वरती सोडलं गेले संजय 11 नागळे या संघाला. त्रिमूर्ती ट्रॉफी मध्ये आपण पाहिलं तर मग संजय 11 नागळे संघाने काय जबरदस्त परफॉर्मन्स केला. नंबर 3 चा पारितोषिक फटकावलं. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मग या ठिकाणी आपण पाहिलं तर मग फलंदाज या ठिकाणी होईल बाद, आउट. अविनाश मात्र इथून बाद झालेत. ओ यावेळेस आपण पाहतोय यश आलेत आणि एक सिंगल धाव इथे मात्र यशने पूर्ण केली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक पोचला गेला 7 अंकांवरती. पहा कुठेतरी ही रणनीती बनवण्याकरता गेम प्लॅनिंग आहे ती मात्र चुकली गेली आहे संजय 11 नागले टीमची. दोन्ही फलंदाज बाज जरूर झालेत, परंतु धावसंख्या देखील थंडावलेली आहे. ब्लॉक हॉल मध्ये चेंडूच्या हाताळणी करण भंडारनं पुन्हा एकदा या ठिकाणी केली आहे. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय, तो म्हणजेच 8 अंकांवरती. 8 धावा ऑन द स्कोर बोर्ड. पुढील बॉल. ओ यावेळेस बॅटच्या रडार मध्ये चेंडूची हाताळणी. सुशांत वाघ आहेत मिड विकेटला. करणार नाहीये चुकी. पकडला सुशांत वाघ झेल आणि संपलाय फलंदाज यश म्हशे याचा खेळ, आउट.
दोन्ही षटकाचा खेळ संपन्न झालाय. धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 5च्या सरासरीनं 10. ओ आकाश वाघ बॉलिंग ट्रॅक वरती आलेत आणि पहिला चेंडू फेस करत असताना एक सिंगल धाव इथे मात्र जरूर येईल. 51 मॅचेस खेळलाय, 39 विकेट आकाश वाघ याच्या नावावरती आहेत. इकॉनॉमी पाहिली तर मग 11.57 आहे. चांगली गोलंदाजी राहिली आहे आकाश वाघची देखील वसई तालुका आदिवासी असोसिएशन मध्ये. इथे आपण पाहिलं तर मग पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली आहे. पूर्णपणे बॅटरला बंदिस्त केलं गेलंय. सुरुवातीला आपण पाहिलं तर मग 3 फलंदाज बाद झाले. आता मात्र दीपेश जो सलामीला आलाय त्याने मात्र 4 मध्ये 7 बनवलेत. परंतु इथे पार्टनरशिपची गरज आहे. पार्टनरशिप जर चांगले झाले तर मग चांगल्या धावा बनवू शकतायत. ओ यावेळेस आपण पाहतोय मिस टाइम फटका. पॉइंट मध्ये 2 क्षेत्ररक्षक पुढे आले होते हा झेल पकडण्याकरता, परंतु इथून आपण पाहिलं तर मग 2 धावा पूर्ण झाल्या आहेत आणि या 2 धावेनं धावफलक अगदी आपण पाहिला तर मग पोहोचला जातोय तो म्हणजे 13 या अंकांवरती. कारण रन रेट आपण पाहिलं तर मग सध्या तरी 5.57च्या सरासरीनं इथे मात्र चालू आहे. सध्या तरी हा फर्स्ट इनिंगचा खेळ आपण इथून पाहतोय. धावफलक पूर्णपणे थंडावलेला आहे. दोन्ही चेंडूमध्ये इथे मात्र 3 धावा आकाशने खर्च केलेत. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर आकाश. दीपेश असतील ऑन स्ट्राईक वरती. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र केला होता. आता इथे आपण पाहतोय रनआउटची संधी आहे आणि निश्चितच फलंदाज दीपेश मात्र होत आहेत बाद आउट. षटकातील पुढील बॉल. हो यावेळेस आपण पाहिलं तर मग फलंदाज आणखी एक बाद होतोय. मनोज देखील चार चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत 13. हो यावेळेस हवाई स्टोक करण्याचा प्रयत्न पुष्पक कुदेने केलाय, परंतु आणखी एक विकेट डाऊन. हा बॅक टू बॅक 3 विकेट आलेत, परंतु 1 विकेट आपण पाहिला तर मग रनआउटच्या स्वरूपामध्ये आलाय. इथे आपण पाहिला तर मग हा चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळतोय आकाश वाघ कडनं गोलंदाजीमध्ये. पूर्णपणे इथून आपण पाहिलं तर मग कोणत्याही खेळाडूला सेट होऊ दिलं जात नाहीये. जणू काही ही रेशनच्या दुकानावरती लाईन लागली आहे फलंदाजांची. हल्ली कसं आपण पाहतोय संघ संजय 11 नागले अगदी बॅकफुट वरती आपल्याला पाहायला मिळतो. पुष्पक आळे होते, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केला, परंतु इथे आपण पाहू शकाल कशा पद्धतीने हा झेल इथे मात्र पकडला गेलाय. धक्का क्रमांक इथून आपण पाहिला तर मग 6 पुष्पक देखील बाद झालेत. 13 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. सुरुवात आपण पाहिले गणेश वाघनं केली, त्याच्यानंतर करण भंडाराला पाहिलं आणि आता मात्र आकाश वाघ काय जबरदस्त बॉलिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढील बॉल. ओ पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न.
परंतु इथून एक सिंगल धाव ही पूर्ण केली जाईल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 14 अंकांवरती बॅटची हलकीशी लिडिंग एज लागली होती. हॅट्रिक पूर्ण झाली असती कदाचित इथे मात्र इष्टांच्या मागे हा झेल पकडला असता तर, परंतु जर तळला थारा नाहीये. इथून आपण पाहिलं तर मग कॅच ड्रॉप एक सिंगल धाव कंप्लीट केली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय 14 या अंकांवरती. 14 वरती 6 विकेट डाऊन झालेत. अजून इथून आपण पाहिलं तर मग एका षटकाचा खेळ बाकी असणार आहे. एक साइडला विजय एक साइडला एकता प्रीमियर लीग आणि एका बाजूने रिचार्ज मूर्ती फोटो पण असा द्यायचा. दिलाय का त्याला मी सांगितलंय? महिना पाठवलाय. आम्हाला एवढूच मॅटरसाठी तिकडे जायला लागेल पंजाबीसला. जा ना तू काय काम आहे? काय काम आहे? बघ काम मला काय दिलाय दाखवतो थांब. या बघ चिठ्ठ्या फिरवा लागलो हे एक काम अटपला का काय दुसरा चालू आहे चालू आहे. यावेळेस चांगला फटका, परंतु धाव मिळेल फक्त एक सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकलाय 15 अंकांवरती. हे म्हणत आलेत पहिल्या बॉलवर एक सिंगल आली आहे. आणखी एक सुंदर शेंडू इथे आपण पाहतोय. राजेश आहेत ऑन स्ट्राईक वरती. एक धाव त्याच्या बॅट मधनं जरूर आले. सुरुवातीला सफल क्रॉस झाले होते, परंतु पुन्हा एकदा स्ट्रोक खेळण्याकरता हलकीच बॅकफुटला आले आणि तिथून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असफल ठरला गेलाय राजेश या खेळाडूचा. पुढील बॉल आणखी एक सुंदर शेंडू. यावेळेस अगदी आपण पाहिलं तर ऑफस्टम वरती ही लेंथ अगदी पाहायला मिळाली आणि चेंडू स्पॉट झाल्यानंतर हलकासा बाउन्स देखील पाहायला मिळाला. आपल्यामध्ये तुम्ही पाहू शकता अगदी धीम्या गतीने ही लेंथ पाहायला मिळाली होती, परंतु जबरदस्त गोलंदाजी. इथून आपण पाहिला तर मग 3 चेंडूंचा खेळ झालाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 15. हवाई स्ट्रोक यावेळेस पाहायला मिळतोय. सुशांत पुढे आलाय आणि त्याच्याकडनं झालीये मोठी चुकी. ही चूक नाही तर मग घोर चूक झाली. सहज सोफा झेल होता आणि सुशांत कडनं अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण व्हायला नाही पाहिजे, कारण आपण पाहिलं तर एक चांगला आउटफील्डचा क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस आपण पाहतोय अगदी चेंडू बाउन्स झाल्यानंतर अगदी बॅटरच्या हेडला चेंडू जाऊन धडकलाय, पण आपण जरा लक्ष द्यायचं आहे. आपण पाहिला तर मग बॅटरच्या हेडला अगदी बॉल जाऊन धडकला आहे. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. हा स्ट्रोक खेळत असताना अगदी पहा गंभीर दुखापत असेल तर दवाखान्यामध्ये देखील आपण जाऊ शकता. अजून इथून आपण पाहिलं तर मग एका चेंडूचा खेळ इथून बाकी असणार आहे. नो बॅटर. चला मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. शेवटचा चेंडू अजून शिल्लक आहे. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजे 17. पहा या स्पर्धेतील सर्वात छोटा हा स्कोर पाहायला मिळतो आणि सर्वात मोठा स्कोर पाहिला तर मग आझाद वसईचा राहिलाय. आज कॅमेरामॅन बंटी यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना देखील आपण देऊया वाढदिवसाच्या शुभेच्छा. यावेळेस समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. आणि शेवटच्या बॉल वरती इथे आपण पाहिलं तर मग जितेश
सॉरी मनोजच्या बॅट मधनं आलाय हा षटकार आणि या षटकारानं धावसंख्या तुम्ही पाहू शकाल पोचली गेली आहे ती म्हणजेच 23 अंकांवरती. इथून आपण पाहिलं तर मग दीपेश 6 मध्ये 9 बनवल्या. प्रथमेश भोईरनं एकही धाव बनवलेली नाहीये. बॅटिंग त्याच्यानंतर 4 बॉल मध्ये अविनाश सोनावणेनं एक सिंगल धाव बनवली. 2 मध्ये एक धाव बनवली यश म्हशेकर याने. 2 मध्ये 2 बनवल्या ऋतिक बागेनं. मनोज घरतनं 1 मध्ये 6 बनवलेत. पुष्पक कोदे देखील झिरो धावसंख्येवरती मात्र बाद झाला. राजेश भोईर 6 मध्ये त्याने 4 बनवलेत आणि अशा प्रकारे 4 ओव्हर मध्ये ह्या 23 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून आपण पाहिलं तर मग पहिलं षटक धनेश वाघनं फेकलं. 6 धावा देत असताना एक विकेट मात्र त्याने घेतला गेला. इकॉनॉमी आपण पाहिले तर मग 6 ची पाहायला मिळाली आहे. करण भंडारनं दुसरं षटक टाकलं. 4 रन्स दिल्या. 2 विकेट मात्र त्याने घेतले आणि इकॉनॉमी 4 ची पाहायला मिळाली आहे. आकाश वाघ 4 रन्स 2 विकेट आकाश वाघनं देखील दिलेत. हेमंतनं देखील चांगली गोलंदाजी जरूर केली परंतु 9 धावा हेमंतनं मात्र इथे खर्च केल्या. धावफलकावरील धावा आहेत 23 आणि जिंकण्याकरता 24 मध्ये 24 धावा. इथून मात्र हा मॅच जिंकण्याकरता बनवावा लागतील हे तुम्ही पाहू शकाल दृश्य. बिरसा मुंडा ट्रॉफी मध्ये ह्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 ट्रॉफीज आहेत. त्याच्यानंतर मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक. त्याच्यानंतर हे बॅट देखील आहे. 3 कूलर देखील आहेत आणि शूज देखील पाहायला मिळतात. आणखी आपण पुढे गेलो तर मग ही सायकल देखील आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धेचं खास एक आकर्षण आहे म्हणजेच LED TV. ती सध्या आम्ही या ठिकाणी हा सध्या आपण पाहतोय आमचा VIP बॉक्स. क्रांतीवीर बिरसा मुंडा ग्रुप सातिवली आयोजित क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक 2026 हे देखणं दर्जेदार आयोजन. आदिवासी समाजाचे जननायक क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या नावानं ही स्पर्धा इथे आपण पाहतोय. त्यानंतर आपण पाहतोय आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचा कटआउट देखील आपल्याला पाहायला मिळेल. आदिवासी समाजासाठी लढा देणारे आणखी एक क्रांतीवीर म्हणजेच राघोजी भांगरे. या 2 शूरवीरांना तुम्ही पाहताय आणि त्यांच्याच टायटलने ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आलेल्या तमाम आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा या सकाळच्या सत्रामध्ये या 7व्या दिवसामध्ये सहर्ष स्वागत आहे. धनेश वाघ आला बॅटिंग करण्याकरता. 52 मॅचेस तो केलाय. 275 रन्स त्याच्या नावावरती आहेत. त्याच्यानंतर सुशांत वाघ 39 मॅच आणि 303 रन्स सुशांतच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर आपण पाहिला तर मग बॉलिंग करण्याकरता सज्ज झालाय तो म्हणजेच पुष्पक कोदे. पुष्पक कोदेचा हा पहिला बॉल अखो टप्पाची लेंथ ऑन साइडला खेचून मारली आहे. यावेळेस आपण पाहतोय 1 बाउन्स शेड्यूल फील्ड केलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा इथून मात्र पूर्ण होत आहेत. 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का परंतु रोखलं गेलंय. सुशांत वाघ आणि धनेश वाघ 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल पुष्पक कोदेचा अगदी गुडलेन वरती स्पॉट केला होता आणि तिथून हलकासा बाउन्स देण्याचा प्रयत्न परंतु चांगल्या प्रकारे स्ट्रोक खेळले गेले मिस्टर सुशांत. पुढील बॉल यावेळेस ब्लॉकमध्ये झेंडूच्या हाताळणी स्टेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला परंतु एक सिंगल धाव इथे मात्र पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 3 अंकांवरती. 4 ओव्हर मध्ये 24 धावा बनवायच्या आहेत म्हणजेच बॉल टू रन असं इक्वेशन आहे. सध्या आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पुष्पक कोदे याला गोलंदाजी करण्याकरता तो सज्ज झालाय. पुढील बॉल फुल टॉस बॉल ऑन साइडला क्रॅकिंग स्ट्रोक. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू वेगाने निघून गेलाय. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय हा चौकार. 4 खचाखच 4.
पुढील बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग बॅटला हलकासा चेंडू स्पर्श जरूर झाला होता. हा चेंडू येतोय डॉट. पुढील बॉल. ओ फुल लेनचा बॉल होता. मिस टाइम स्ट्रोक. आणि इथे आपण पाहिलं तर मग धनेश वाघ एका चुकीच्या फटक्यावरती झालेत बाद. पहा पूर्णपणे अपसेट आहेत, नाराज आहेत. चुकीचं स्ट्रोक खेळले गेले आणि इथून आपण पाहिलं तर मग धनेश वाघला मात्र परतावं लागेल. 3 मध्ये 4 धनेशने बनवलेत आणि झालाय फलंदाज बाद. पुष्पक टॉस बॉल. आहे ना आहे. धनेश बाद झाल्यानंतर आता मात्र आकाश वाघ आलेत. टायगर नंबर 3. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजे 7-47 मॅचेस आकाश वाघ केलाय. 358 रन्स त्याच्या आहेत आणि सिक्सर आहेत 28, चौकार आहेत 17, स्ट्राईक रेट 170चा आहे. म्हणजे बॅटिंग खूप चांगले आहे आकाश वाघकडे. पुष्पक कोदेचा पुढील बॉल. फुल टॉस बॉल. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेनं परंतु शतरक्षक तैनात. बॅक टू बॅक हा दुसरा विकेट डाऊन. आकाश वाघ आउट. राजा है तू. राजा है. तुझे किसने कहा तू अनजान बनकर आया कर. तू इस गांव में मेहमान बनकर आया कर. एक तू ही तो है. एक तू ही तो. एक तू ही तो हो. तुझे ही तो है बख्शी इस ग्राउंड की हुकूमत. एक तुझे ही तो बख्शी है इस ग्राउंड की हुकूमत. ये तेरी सल्तन है तू सुल्तान बनकर आया कर. असला घाई करायची. दुसरं षटक टाकण्याकरता मिस्टर अविनाश बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत. नव्यानं निश्चितच संजय लेवन संघाची मात्र आखणी केली आहे आणि काय जबरदस्त परफॉर्मन्स संजय इलेव्हनचा देखील आपल्याला पाहायला मिळालाय. परंतु आज ह्या मॅच मध्ये कुठेतरी बॅटिंग लाईफलाईन आहे ती अगदी कमी पाहायला मिळाली आहे. परंतु मॅच आहे अजून सुद्धा आपण पाहिलं तर मग 18 बॉल मध्ये 17 धावा इथून बनवावा लागतील. वेलकम बॅक. अष्टभुजा स्फोट लहुपाडा टीमचा देखील शुभागमन झालेला आहे. त्यांचा देखील करूया आपण या बिरसा मुंडा ट्रॉफी मध्ये सहर्ष स्वागत. अविनाश राईट मोर द विकेट ना. ओ पहिलाच बॉल टप्पाचा फेकला आणि इथून आपण पाहिला तर मग हा चेंडू असणार आहे वाईट आणि 1 बाउन्सची चेतावणी देखील इथून मात्र दिली जाईल या गोलंदाजाला. पुन्हा जर अशा प्रकारे ही लेंथ या ठिकाणी पाहायला मिळाली तर निश्चितच त्याच्यावरती देखील दंडात्मक कारवाई केली जाईल. कारण वसई तालुका आदिवासी गट असोसिएशनची नियमावली खूप स्ट्रॉंग आहे. हायकोर्टामध्ये देखील अशा प्रकारचे नियम नसतील अशी मात्र नियमावली बनवली आहे. पुढील बॉल. ओ समोरच्या दिशेनं सुशांत अगदी स्ट्रोक खेळले गेलेत. इथून आपण पाहिलं तर एक सिंगल धावेल. सिंगलच्या मदतीनं धावफलक पोचलं जाईल ते म्हणजेच 9 या अंकांवरती. पहा 24 बॉल मध्ये 24 धावा इथून मात्र बनवायच्या आहेत. परंतु शेवटपर्यंत हा मॅच जाईल की काय अशा प्रकारे ही सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली आहे. टी फॉर टॅट जशाच तसं उत्तर मात्र ठिकाणी दिलं जातं. आतापर्यंत आपण पाहतो या 9 धावा बनवत असताना 2 टायगर मात्र पिंजऱ्यामध्ये पुन्हा एकदा परतलेत. धनेश वाघ अँड आकाश वाघ. हो उमेश टाइम स्ट्रोक. पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्ह पाहायला मिळालाय. हो इथे आपण पाहिलं तर मग
एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली आहे. 16 बॉल आणि 16 बॉल मध्ये यावेळेस 14 धावांची आवश्यकता. आणि स्ट्राईक वरती बॅटर तुम्ही पाहू शकाल सुशांत वाघ आहे. सध्या आपण पाहिलं तर मग यंदाच्या वर्षामध्ये सुशांत वाघनं देखील चांगला खेळ केलाय. हो यावेळेस बॅटच्या रडार मध्ये आणि चेंडू अगदी आपण पाहिला तर निघून गेला सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांकरता. काय जबरदस्त पॉवर हिटिंग स्ट्रोक मात्र सुशांत वाघच्या बॅट मध्ये पाहायला मिळालाय. आणि सुशांत वाघ ह्याच खेळीसाठी ओळखला जातो आणि इथून मात्र ही सुशांत वाघनं केलेली ही सुरुवात दमदार आहे. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल अगदी खूप लांब चेंडू जाऊन पडलाय. पुढील बॉल आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल एका टप्प्यानं सीमारेषेच्या पलीकडे. आणखी एक येतोय हा मोठा वार. धावा मिळतील 4. चौकार. पुढील बॉल यावेळेस मॅच फिनिश. आणि अशा प्रकारे हा मॅच इथून मात्र जिंकलाय तो म्हणजेच चंदुका स्पोर्ट सारजा या टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन आहे चंदुका स्पोर्ट सारजा अँड हायलक टीम संजय 11 नागळे. चला पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. इथून आपण पाहिलं तर मग एका बाजूने संघ असेल तो म्हणजेच चंदुका स्पोर्ट सारजा आणि त्यांच्या विपक्षामध्ये नित्य साई स्पोर्ट लोहियानगर. हे मॅच समोर तुम्ही पाहू शकाल संजय 11 नागले संघानं बनवल्या होत्या 23 परंतु चंदुका स्पोर्ट सारजा टीमनं 1.5 चेंडू मध्ये 26 धावा इथून मात्र बनवल्या. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मग 6 बॉल मध्ये 20 धावा सुशांत वाघच्या पाहायला मिळाल्या. 3 मध्ये 4 बनवल्या धनेशनं. अभिषेक गंगडाच्या बॅट मध्ये 1 धाव आली आहे. पुष्पक कोदेच्या षटकामध्ये 7 धावा